समृद्धीवर लक्झरीमध्ये होरपळून मरण पावलेल्या कुटुंबियांचा ठिय्या। 1.5 वर्ष उलटूनही न्याय व मदतीपासून वंचित असल्याचा आरोप। महामार्गावर स्वजनांना वाहिली पुष्पांजली। 1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्गावर अतिशय भीषण असा अपघात घडला होता। नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी खासगी प्रवासी बस एका छोट्या पुलाला धडकून या बसला आग लागली होती व या आगीत झोपेत असलेल्या 25 प्रवाशांचा होरपळून बसमध्येच मृत्यू झाला होता। त्यावेळेस घटनेने संपूर्ण देश हळहळला होता। घटनेचं गांभीर्य बघता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदतही जाहीर केली होती। मात्र 1.5 वर्ष होऊनही मृतकांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नसल्याचा आरोप करत वर्धा, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी काल सायंकाळी थेट सिंदखेड राजा पोलीस स्थानकात पोहोचले व पोलीस स्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या अपघातग्रस्त बसकडे बघून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली व त्यानंतर समृद्धी महामार्गावर घटनास्थळी जाऊन ठिय्या देत आपल्या कुटुंबातील मरण पावलेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहिली। विज्युअल्स घे। दिशेने या आंदोलनाची म्हणजे आमचं मुख आंदोलन आहे। आमचं हेच म्हणणं आहे की बाबा ज्या गोष्टी तुम्ही त्यावेळेस ज्या म्हटल्या त्या घटनास्थळी झाल्यानंतर जे काही जिम्मेदार व्यक्ती लोकांनी आम्हाला आश्वासन दिली होती की आम्ही लवकरात लवकर याच्यावर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू, पण अद्याप काहीही झालेलं नाही। म्हणून आम्हाला असं वाटतंय की आता स्तब्ध झालेलं आहे। लोक म्हणतात की घटना घडल्यानंतर 4 दिवसानंतर सगळं शांत होतं, पण विचार करा आज एका घरचे तिघेही गेले, माझ्या घरी आता कोणीही नाहीये, तर आम्ही कोणाकडे हे बघायचं? आमची आता हीच एक इच्छा आहे की आमच्या घरच्यांना श्रद्धांजली खऱ्या अर्थाने द्यायची असेल तर ते जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर लवकरात लवकर झाली पाहिजे। स्पेशल टीम बसून त्यांच्यावर हे झाली पाहिजे। रेग्युलर ज्या गोष्टी होतात, ज्या प्रकारे त्याची शहानिशा होते आणि त्याचा जो वेळ लागतो, माझ्या मते तो वेळ याच्यात घेतलेला नाही पाहिजे। शासनाने ही स्पेशल केस म्हणून इमिजिएटली याच्यावर जे ठोस कारवाई करायची आहे ती केली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांना त्याची शिक्षा झालीच पाहिजे। आम्ही नागपूरवरून इथे आलेले आहोत आणि आमची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। मेन म्हणजे त्या क्लीनरला आणि त्या मालकाला सजा व्हायला पाहिजे। आणि आम्ही इथे आलेला आहे यासाठी की आम्हाला कोणी काहीच नाही, कोणीच मालक वगैरे काही हे करून नाही राहिले। आम्हाला सरकारकडनं पण काहीच नाही मिळत आहे। आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। त्याकरता आमचे लेकरं गेले आहे, तर आमच्या लेकरासाठी आम्ही आंदोलन करत आहे इथेसा। तर आमचा आधार गेलाय, आधार होता तो आधार गेलाय, तर जो काही आमच्या मदत करावे सरकारने, जे काही आमच्या साठी आम्हाला काही जगण्याचं साधन नाही आहे, तर ते आम्हाला मागणी पाहिजे। जे सरकारने कबुली केली होती ते आम्हाला द्यावे।